तो जर का रंगाने काळा सावळा जन्माला आला तर त्याला कृष्णाचे रूप मानले जाते. तो जर का रंगाने काळा सावळा जन्माला आला तर त्याला कृष्णाचे रूप मानले जाते. पण ती जर का रंगाने काळी सावळी जन्माला आली तर तिला मायबापाचे टेन्शन समजले जाते. पण ती जर का रंगाने काळी सावळी जन्माला आली तर तिला मायबापाचे टेन्शन समजले जाते. मला सांगा, माणसांचे हे रंग कोण ठरवत असते? मला सांगा, माणसांचे हे रंग कोण ठरवत असते? मातीचा रंगही काळाच असतो, त्यातून आपण धान्य पिकवत असतो. मातीचा रंगही काळाच असतो, त्यातून आपण धान्य पिकवत असतो. काली मातेचा रंगही काळाच असतो, तिला आपण शक्तीचे रूप मानत असतो. काली मातेचा रंगही काळाच असतो, तिला आपण शक्तीचे रूप मानत असतो. नजर लागू नये म्हणून काळी काजळ लावत असतो. नजर लागू नये म्हणून काळी काजळ लावत असतो. मग काळ्याच रंगांच्या मुलींचा का तिरस्कार करत असतो? मग काळ्याच रंगांच्या मुलींचा का तिरस्कार करत असतो? कधी संपणार हा भेदभाव? कधी संपणार हा भेदभाव? कधी बदलणार ही विचारसरणी? कधी बदलणार ही विचारसरणी? रंगापलीकडे पाहायला शिकूया, रंगापलीकडे पाहायला शिकूया. कारण प्रत्येक मुलगी असते अनमोल हिरणी. कारण प्रत्येक मुलगी असते अनमोल हिरणी. धन्यवाद.